नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या 7 जून 2026 रविवार रोजी सप्तमी तिथीचा अतिशय शुभयोग येत आहे. रविवारच्या दिवशी सप्तमी येत असल्यामुळे याला रविद्वारी सप्तमी किंवा भानुसप्तमी असे म्हणतात. आणि बघा, हा कोणताही विशिष्ट वार्षिक सण नसून जेव्हा जेव्हा रविवार आणि सप्तमी तिथी एकत्र येतात तेव्हा तो दिवस भानुसप्तमी म्हणून ओळखला जातो. बघा, हा योग पूर्ण दिवसभर असणार आहे आणि या पवित्र दिवसाचा पूर्ण लाभ कसा घ्यावा आणि या दिवशी काय करावे, काय टाळावे हे सविस्तर आपण समजून घेऊया. निर्णय सिंधू या ग्रंथात या योगाचे वर्णन करताना म्हटले आहे की या दिवशी केलेले कोणतेही सत्कर्म जसे की स्नान, दान, जप आणि हवन हे सूर्यग्रहणाच्या वेळी केलेल्या सत्कर्मासारखेच महापुण्यदायी आणि फलदायी मानले जाते. या दिवशी तुम्ही जे काही पुण्यकर्म कराल त्याचं फळ करोडपटीने म्हणजे कोटी गुण वाढून तुम्हाला मिळते. तर बघा, या दिवशी काय करावे तर स्नान करताना हर हर गंगे म्हणत स्नान करावे. जर तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी किंवा नदीजवळ राहत असाल तर तिथे स्नान करणे अत्यंत उत्तम. तसेच हा योग पूर्ण दिवसभर असल्यामुळे तुम्ही दिवसातून कधीही स्नान हे करू शकता, परंतु सकाळी लवकर केलेले स्नान हे सर्वोत्तम मानले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी सूर्यदेवांची उपासना आणि नक्तव्रत करण्याचे देखील विशेष असं महत्त्व आहे. सकाळी लवकर उठून स्नान आटपून भगवान सूर्यदेवांना तांब्याच्या पात्रातून अर्घ्य अर्पण करावे. जर तुम्हाला कोणताही मोठा मंत्र येत नसेल तर केवळ ओम सूर्याय नमः या मंत्राचा उच्चार करत सूर्याला अर्घ्य द्यावे. बघा, या तिथीचं सर्वात महत्त्व म्हणजे या दिवशी नक्तव्रत हे केलं जातं. आता हे व्रत कसे करावे हे देखील तुम्हाला मी सविस्तररित्या सांगते. तर या व्रतामध्ये दिवसभर उपवास करायचा असतो. जर शरीराला आवश्यकता वाटली तर तुम्ही दूध आणि फळे हे घेऊ शकता. त्यानंतर सूर्यास्तानंतर 1.25 तासाने म्हणजे सुमारे 75 मिनिटांनी रात्रीचं भोजन करावे. यालाच नक्तव्रत असे म्हणतात. जर तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तरीही काही हरकत नाही. तुम्ही उपवास न करता केवळ नामजप, ध्यान, पूजा आणि सेवा करूनही या दिवसाचा कोटी गुणी लाभ हा घेऊ शकता. तर हा योग वर्षातून फार तर 5 ते 6 वेळाच येतो. तसेच या दिवशी यथाशक्ती दान देखील करावे आणि भगवंताच्या नामाचा जप किंवा कीर्तन करावे. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत म्हटलं आहे की यज्ञामध्ये जप यज्ञ हा सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यामुळे तुम्ही केलेला नामजप हा मोठ्या यज्ञासमानच असणार आहे. जो मनुष्य सप्तमी तिथीला भक्तिभावाने भगवान भास्करांची म्हणजे सूर्यदेवांची पूजा करतो त्याला ब्रह्मलोक, इंद्रलोक म्हणजे स्वर्गलोक आणि रुद्रलोक म्हणजे शिवलोक यामध्ये अबाधित गती प्राप्त होते. म्हणजेच तो आपल्या इच्छेनुसार कोणत्याही लोकात हा जाऊ शकतो. हा एवढा मोठा पुण्यसंचय करून देणारा योग आहे. तसेच बघा, भविष्यपुराणात देखील म्हटले आहे की या दिवशी व्रत किंवा उपासना केल्याने सर्वांच्या मनोकामना ह्या पूर्ण होतात. म्हणजेच विद्यार्थ्याला विद्येचा लाभ मिळतो. ज्यांना धनाची इच्छा आहे त्यांना धन देखील प्राप्त होतं आणि ज्यांना सुयोग्य जीवनसाथीची अपेक्षा आहे किंवा ज्या माता भगिनींना उत्तम आणि संस्कारी संतानाची प्राप्ती हवी आहे त्यांच्या इच्छा देखील पूर्ण होतात. जो कोणी मनुष्य भक्तिपूर्वक या भानुसप्तमीला सूर्यदेवांची उपासना करतो त्याला भगवान भास्कर त्यांचे वांछित म्हणजे आपल्या मनात ठेवलेली जी काही इच्छा आहे त्याचं फळ नक्कीच प्रदान करतात. आता या दिवशी काय करावे व काय टाळावे हे देखील आपण सविस्तररित्या जाणून घेऊया. नंबर 1, या दिवशी सूर्य उपासनेमध्ये आदित्य हृदय स्तोत्र वाचण्याला देखील सर्वोच्च स्थान आहे. जेव्हा प्रभू श्रीराम रावणाशी युद्ध करताना थकले होते तेव्हा अगस्त्य ऋषींनी त्यांना या स्तोत्राची दीक्षा दिली होती. बघा, भानुसप्तमीच्या दिवशी याचे 3 वेळा पठण केल्याने माणसाचा आत्मविश्वास वाढतो आणि कोर्ट कचेरी किंवा नोकरीमध्ये आलेली जी काही कामे आहेत ते देखील मार्गी लागतात. नंबर 2, जर कोणाला पूर्ण नक्तव्रत करणे शक्य नसेल तर ते या दिवशी केवळ अळणी म्हणजेच बघा मीठ न घालता अन्न खाऊन देखील सूर्याची उपासना हे करू शकतात. नंबर 3, भानुसप्तमीला सकळ दान. बघा, संकल्प करून दिलेले दान महत्त्वाचे असते. दान करताना मनात म्हणावे की हे सूर्यदेवा, माझ्या हाताने होणारे हे दान तुमच्या चरणी अर्पण असो आणि माझ्या कुटुंबाला निरोगी आयुष्य लाभो. नंबर 4, सूर्यग्रह कोटी गुणी फळ देणार असल्यामुळे या दिवशी तांबे, गूळ, गहू, लाल कपडे किंवा लाल चंदन याचे गरजू लोकांना दान करणे हे विशेष फलदायी मानले जाते. तर आता या दिवशी काय करू नये हे देखील आपण जाणून घेऊया.
तर भानुसप्तमीला सूर्यदेवांचा विशेष प्रभाव असतो आणि त्यामुळे या दिवशी काही गोष्टी टाळाव्यास सांगितलेल्या आहेत. नंबर 1, मीठ खाणे टाळावे. जर तुम्ही नक्तव्रत करत नसाल आणि दिवसातून 2दा जेवणार असाल तरीही या दिवशी अन्नात मिठाचा वापर करू नये किंवा कमीत कमी मिठाचा वापर करावा. मिठाशिवाय अन्न ग्रहण केल्याने आपल्याला सूर्यदेवांची कृपा लवकर प्राप्त होते. नंबर 2, तांब्याच्या पात्रात अन्न खाऊ नये. बघा, तांबे हे सूर्यदेवांचा धातू आहे आणि या दिवशी तांब्याच्या पात्रातून सूर्याला अर्घ्य द्यावे. पण तांब्याच्या पात्रात शिजवलेले किंवा ठेवलेले जे अन्न आहे ते या दिवशी खाऊ नये. बघा, या अधिक महिन्यामध्ये ही भानुसप्तमी आलेली आहे आणि त्यामुळे या दिवसाचं व या तिथीचं महत्त्व देखील वाढलेलं आहे. आणि या तिथीचं महत्त्व काय आहे किंवा भानुसप्तमी म्हणजे काय, या दिवशी काय करावे, काय टाळावे, या संदर्भातील माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा, कारण या संदर्भातील माहिती इतरांना देखील माहिती होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.